भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम, महान त्यागी बाबा झुमदेव जी को प्रणाम। परमात्मा परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने आणि महान त्यागी बाबा झुमदेवजी यांच्या आदेशाप्रमाणे आज नुकतेच नवविवाहन श्री चौधरी भाऊ यांच्या निवासस्थानी पार पडले। त्यानिमित्त एका भगवंताची चर्चा बैठक सुरू आहे। त्या चर्चा बैठकीत सृष्टीचे विधाता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम। आपल्या सर्वांचे सद्गुरू मानवधर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा झुमदेवजी उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम। तसेच आपल्या सर्वांच्या आई मातोश्री वाराणसी आई उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम। तसेच आपले वर्धा परिसराचे मार्गदर्शक श्री तलमले काकाजी उपस्थित आहेत, त्यांना माझा नमस्कार। त्यानंतर मंचकावर बसलेले सर्व ज्येष्ठ सेवक या सर्वांना माझा नमस्कार। तसेच चर्चा बैठकीला जमलेले सर्व सेवक सेविका बालसेवक या सर्वांना माझा नमस्कार। माझा मार्गात येण्याचं कारण असं आहे की 24 मे 2017ला माझा ॲक्सिडेंट झाला होता आणि ॲक्सिडेंट एवढा मोठा होता की कारने मी स्कूटीने येत होती तर कारने मला धडक दिली आणि त्या धडकेमध्ये मी पूर्ण कारच्या खाली गेली आणि कार वरती म्हणजे मध्ये होती मी, त्या दोन्ही चारही चाकांच्या मध्यात मी फसली होती आणि खाली रोड आणि कार एवढ्याने बरं झालं की थोडी स्लो होती, त्याच्यामुळे नाही तर मग मी तर जागेवरच गेली असती म्हणा। तर 20-25 फूट जागा मी तशीच घासत गेली कारच्या खाली। तर मग त्याला जेव्हा आजूबाजूच्या बायांनी सांगितलं की खाली मुलगी गेली आहे म्हणे तुमच्या कारच्या, तर त्याने मग ते कार थांबवली आणि माझ्या घराजवळच हा ॲक्सिडेंट झाला होता, माझा थोडासा दूर। तर त्याने थांबवली आणि मला हे केलं, दवाखान्यात वगैरे नेलं, पूर्ण सोनोग्राफी एक्सरे सर्व जे काही प्रोसिजर होती ते केलं त्यांनी, ऑब्झर्वेशनमध्ये ठेवलं दिवसभर डॉक्टरांनी। पण ते सोनोग्राफीचे रिपोर्ट वगैरे सर्व नॉर्मल येत होते, पण मला मार जबरदस्त लागला होता डोक्याला, छातीला आणि अजून पायाला वगैरे, म्हणजे भरपूर ठिकाणी। मलाच माहीत नव्हतं का कुठे लागलं काय लागलं, पण ते 2-3 दिवसानंतर मग दवाखाने तशीच सुरू आणि सतत म्हणजे रात्रभर मला त्या दिवसापासून झोप नव्हती लागत। औषध घेणं चालू होतं तरी पण स्वप्न एवढे भयंकर दिसत होते की म्हणजे असे उलटे पाऊल घरात चालत वगैरे आले, अशा टाईपचेच मला अंधश्रद्धे टाईप स्वप्न दिसायचे। रात्रभर डोळ्याला झोप नव्हती लागत माझ्या आणि अन्नाचा ते एक घासही पोटात जात नव्हता त्या दिवशीपासून। पाणीसुद्धा माझ्या छातीमध्ये घशामध्ये अडकत होतं आणि मग मी असंच औषध गोळीसुद्धा घेणं नव्हती होत माझ्याकडून, कारण पाणीच अडकत होतं तर ते गोळी तरी कशी जाईल। तरी पण जसं होत होतं तसं करत होती मी आणि मी म्हटलं असं का बरं होऊन राहिलं बा आपल्यासोबत, आपल्या रिपोर्ट सगळ्या नॉर्मल येऊन राहिल्या, आपल्याला त्रास काही नाही, फ्रॅक्चर नाही, हे नाही, आणि हे का बरं असं। आणि असा कसाही माझा अर्ध्या तासासाठी जरी डोळा लागला तर मला असा विचित्र भीतीदायक स्वप्न दिसत होते, त्याच्यामुळे मी अजून टेन्शनमध्ये जात होती का मला झालं तरी काय असेल बा असं। तर मग माझ्या घराजवळ नंदननार भाऊ आमचे सेवक राहते परमात्मा मार्गाचे, तर मी ताई माझ्या घरी यायच्या, भाऊ पण यायचे। 1 महिना झाला मी कंटिन्यू अशी गादीवरच्या गादीवर बेडवरच्या बेडवर आणि पोटात अन्न काहीच नाही, उठून बसण्याची ताकदही माझ्यात राहिली नव्हती, एवढी मी म्हणजे गळून गेली होती पूर्ण। मग मी ताईला म्हटलं, ताई मला म्हटलं तुमच्या मार्गामध्ये तीर्थ देते म्हटलं, तर द्यान का म्हटलं तीर्थ म्हटलं, तर हो म्हणे, काकाजीचा शब्द घेऊन म्हणे देतो म्हणे तुला तीर्थ। तर त्यांनी मला तीर्थ दिलं काकाजीच्या शब्दानुसार। आणि म्हणजे असं जर कोणाला अनेक वेळांना वगैरे सांगितलं तर विश्वासही बसणार नाही, मलाही एवढं वाटलं नव्हतं की मी त्यांच्या घरी तीर्थ घेईन आणि 5 मिनिटातच मला एवढं चांगलं वाटण बा म्हणून। तर त्या तीर्थाने म्हणजे एवढी कमाल केली का त्यांच्या घरी प्रतिमेला मी प्रणाम केला, त्यामुळे अंगावरचे धागे वगैरे पूर्ण काढून घे म्हणे, त्याच्यानंतरच तीर्थ मला देता येते म्हणे। तर धागे दोरे वगैरे सर्व काढून गेली होती आणि तीर्थ घेतलं त्यांच्या घरी, प्रतिमेला प्रणाम केला, तिथेच बसली। तर त्यांनी जे तीर्थ दिलं ते तीर्थ पण न अडकता घशातून सरळ गेलं आणि आतमध्ये, आणि जे डोळ्यावर माझ्या झापड होती ते वगैरे म्हणजे डोकं पण असं जड, असं वरचं डोक्याचं टप्पर पूर्ण उडल्यासारखं वाटत होतं। महिन्याभरापासून त्याच त्रासात होती मी। तर ते पूर्ण मला म्हणजे रिलॅक्स वाटलं, हलकं वाटलं, शांत वाटलं त्या दिवशी। आणि मग मी घरी आल्याच्या नंतर त्याच दिवशी रात्री दिवसा पण मी जेवण केलं चांगलं, वरण भात भाजी पोळी, रात्री पण जेवण केलं आणि त्याच रात्री चांगली झोपही लागली आणि मला नाही स्वप्न दिसले आणि नाही काही। मग मला हे म्हणत होते की आता म्हणे दुसऱ्या दिवशी सकाळी धागे वगैरे घालून घे म्हणे, आता झालं म्हणे तीर्थ घेणं। तर मी म्हटलं नाही, म्हटलं आता धागे घालत नाही म्हटलं, आणि मी त्या घरच्या ज्या देवाला जुन्या नमस्कार वगैरे काही केलाच नव्हता। मग तर मी म्हटलं मी आता नमस्कार वगैरे काही करत नाही, अगरबत्ती लावत नाही म्हटलं ह्या देवाला, आणि हे धागे मी घालत नाही म्हटलं, कारण म्हटलं मला त्या तीर्थाने आराम पडला म्हटलं। तुम्ही ते 2-4 दिवस एक बाबाजी आणले होते म्हटलं, तर त्यांनी धागा दोरा वगैरे दिला, पाणी दिलं, पण त्यांनी मला आराम नव्हता पडला म्हटलं, परत तेच होत होतं। पण आता ह्या तीर्थाने मला खूप चांगलं वाटत आहे, रात्रभर झोपही लागली म्हटलं। तर आता मी काही हे धागे वगैरे घालत नाही म्हटलं पुन्हा, तर मी ते घातलेच नाही। त्यांनी मग ते धागे वगैरे शिरवून टाकले
आणि मग यांना म्हटलं आपण आता मार्गात जाऊ म्हटलं. ते म्हणे नाही म्हणे 5-6 दिवस थांब म्हणे, मी विचार करतो म्हणे, एवढ्या लवकर मार्ग का म्हणे, आपण म्हणे एवढे देव मानतो म्हणे, आणि म्हणे कसं का म्हणे एवढ्या लवकर, म्हणजे अजून एक वेळामध्ये तू म्हणे नंदनवार बाईला तीर्थ मागून घे म्हणे. तर मी म्हटलं ठीक आहे म्हटलं. मग मी ताईला म्हटलं काय ताई म्हटलं असे असे म्हणते म्हटलं. तर नाही म्हणे डबल नाही देता येत म्हणे तीर्थ, एकचदा देता येते म्हणे. तर मग मी यांना म्हटलं आता तर मार्ग घेऊ म्हटलं, कारण म्हटलं आपण एवढ्या देवांचा आजपर्यंत करत आलो म्हटलं, पूजापाठ हे ते सगळ्या गोष्टी, पण एकाही देवाने आराम नाही दिला बा म्हटलं मला. औषध पाणी सुरू असून हे विचित्र त्रास होता म्हटलं मला, पूर्ण एवढी कमजोरी अशक्तपणा आला होता म्हटलं शरीरात, पण ह्या तीर्थामुळे म्हटलं मला आराम पडला म्हटलं, तर आपण मार्गात जायचंच म्हटलं. तर ठीक आहे म्हणे. मग यांनी 5-6 दिवस विचार वगैरे केला आणि मग मार्गात गेलो. तर मार्गात जायसाठी काकाजीकडे गेलो, तळमले काकाजीकडे. त्यांनी मार्गाची रूपरेषा चांगली आम्हाला समजून सांगितली. साफसफाईचे कार्य दिले, 3 दिवसात साफसफाई करा म्हणे तुम्ही म्हणे. आणि त्याच्यानंतर मग त्या 3 दिवसानंतर काही माझं जाणं झालं नाही. माझा पिरियड आल्यामुळे मग आमचे म्हणजे ते दिवस लांबले थोडेसे, 5-6 दिवस आम्हाला थांबावं लागलं. तर त्या 5-6 दिवसामध्ये आम्ही देव पण शिरवले होते घरचे, पण आम्हाला म्हणजे असं म्हणजे एकही दिवस वाटलं नाही, कोणत्या प्रकारची भीती नाही किंवा काही नाही. फक्त आम्ही बाबा हनुमानजीच म्हणत होतो आणि म्हणजे भगवंताचं स्मरण करायचं, पण आम्ही नाही दिवा नाही बा आपल्या घरी का कोणत्या दिवाची अगरबत्ती नाही बा, असं कधी म्हणजे वाटलंच नाही आम्हाला. आणि 8 दिवस तसंच राहिलं. मग 8 दिवसानंतर मग काकाजीकडे गेलो. काकाजीने कार्य दिले, सगळं व्यवस्थित समजून सांगितलं. आणि त्याच्यानंतर आम्ही मार्गामध्ये म्हणजे पहिली ज्योत आमच्या घरी लागली. ज्या दिवशी आमच्या घरी पहिली ज्योत लागली ना, त्या दिवशीपासून आमच्या घरात सुख, शांती, समाधान सगळ्या गोष्टी म्हणजे पॉझिटिव्हच घडत गेल्या. जे काही थोडं थोडं माझं दुखणं होतं, राहिलं सुलं, तर ते जसे जसे काकाजी कार्य देत गेले, 3 दिवस, 7 दिवस, 11 दिवस आणि 21 दिवस, अशा त्या कार्यामध्ये जसं जसं कार्य करत गेलो तसे तसे ते दुःख हळूहळू कमी होत नाहीच होऊन गेलं. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम, महान त्यागी बाबा रामदेव जी को प्रणाम, परमात्मा. सर्वांना माझा नमस्कार.